काही ठिकाण फक्त नकाशावर असतात आणि काही ठिकाण कायम मनात घर करून जातात. दिव्यागर असं एक गाव. हॅलो मित्र, मी दिव्यागरला आलोय. हा, कुठं आलायस? स्टँड वरती आहे रे. हा, तिथंच थांब, आलो 5 मिनिटात. मुंबईपेक्षा गावच बरं. यार इकडे येऊन किती मस्त वाटते रे. वा, भाऊ कसं आहे? एक नंबर. तू कसं आहेस? मस्त. एवढ्या वर्षाने आला? काय करणार, मुंबईची धावपळ तर माहितीच आहे तुला. खरं आहे ते. हं. चल निघूया. चल जाऊ, चल. चल मग भेटूया. भेटू. दुपारी ये बस, सर्व कोरोना घेऊन. चल मग. हा. चला. अरे सोन्या, कधी आलास? हा कोण रे? अरे हा तात्या. ह्याला नाही ओळखलीस? किती वर्षाने आलास? काय करणार आता? अरे बडबडत राहू नका, खेळायला चाललोय आम्ही. येतेस तू खेळायला? चल मग. दिव्यागर फक्त गाव नाही तर आपल्या बालपणाचं सुंदर पुस्तक आहे. प्रत्येक पानावर मित्रांची मस्ती, समुद्राच्या लाटा आणि निरागस आठवण लिहिलेल्या आहेत. जीवा भावाची नाती कोकण. आपला मैदान आहे. त्या वेळेचं मैदान कसं होतं आणि आताचं मैदान. त्यावेळी आपण असताना किती पोरं असायची खेळायला, आता एक पण नाही रे. हे बघा, आपण ज्यावेळेस खेळायचो तेव्हा ती तुटलेल्या बॅटीने खेळायचो आणि ते धागा निघालेल्या बॉलने खेळायचो. त्यावेळेस आपल्याकडे बॉल घ्यायला सुद्धा पैसे नसायचे आणि आता आपल्या इथं पैसे आहेत पण ते मित्र नाहीये. किती भारी होते ना ते बालपणीचे दिवस. काही गाव बदलतात पण काही आठवणी कधीच बदलत नाहीत. हे भाई, शेवटची ओव्हर आहे. 6 मारला असं मॅच आपली. क्रिकेटची मॅच संपली पण मैत्रीची इनिंग अजून चालू आहे. काही मित्र जातात पण आठवणी कायम नॉट आऊट राहतात. चल आला आपल्या मंदिरात दाखव. चला मग. पूर्वी हे गाव अतिशय शांत आणि साधं होतं. नारळ, सुपारी आणि आंब्याच्या बागांनी हे गाव नटलेलं होतं. स्वच्छ समुद्रकिनारा आणि गावकऱ्यांचा प्रेमळ स्वभाव हीच याची खरी ओळख होती.
हा आहे आपला गणपतीचं मंदिर. खूप भारी आहे. या गणपतीचा इतिहास तुम्हाला माहितीच असेल ना? हा तर ऐका, सन 1997 मध्ये दिव्यागर येथील द्रौपदी धर्मा पाटील यांच्या नारळ सुपारीच्या बागेत खोदकाम करताना एक तांब्याची पेटी सापडली. त्या पेटीत सोन्याच्या गणपतीचा सुंदर मुखवटा होता. हा मुखवटा प्राचीन काळातील असल्याचे मानले जाते आणि त्याची स्थापना करून मंदिर उभारण्यात आले. किती भारी इतिहास आहे रे हा. चल तुला अजून एक मंदिर दाखवतो. चला चला. सुवर्ण गणेशाच्या दर्शनाने पुण्य मिळतो, पण रूपनारायण आणि सुंदर नारायणाच्या दर्शनाने दिव्यागरचा खरा इतिहास समजतो. कदंद्रि कमळी दणो मुरडिता हटाने अणो वियोग घडतारणो मन भव चरित्री जडो. हा बघ, रूपनारायण आणि सुंदर नारायण मंदिर. किती भारी आहे रे आपण मंदिर. सुसंगती सदा घडो सुजन वाक्य कानी पडो कलंक मतीचा जडो विषय सर्वथा नावडो. याचा पण काहीतरी इतिहास असेल ना रे? हो हाय. चल तुला सांगतो या मंदिराचा इतिहास. श्री रूपनारायण मंदिर आणि सुंदरनारायण मंदिर ही दोन्ही मंदिरे भगवान विष्णूंना समर्पित आहेत. ही मंदिरे शिलाहार राजवटीच्या काळात साधारणतः 12व्या ते 13व्या शतकात बांधली गेलेली असल्याचे मानले जाते. मंदिरातील विष्णूंची काळ्या दगडातील मूर्ती अत्यंत सुंदर आणि कलात्मक आहे. मंदिरे कोकणातील पारंपरिक लालचिरा दगडातून बांधलेली आहेत. इसवी सन 800 ते 1265 या कालावधीत या प्रदेशावर शिलाहारांच्या उत्तर कोकण शाखेचे अधिपत्य होते. ही रूपनारायणची मूर्ती मधुमाला जंगलातील हिरवट काळ्या संगमरवली दगडातून कोरलेली आहे. मूर्तीचे नाक, हात व चक्र हे भंगलेले असून त्या संदर्भात कथा सांगतात की फिरंग्यांनी म्हणजेच पोर्तुगीजांनी ही मूर्ती पळवण्याचा प्रयत्न केला, तेव्हा तेथील भक्तांनी त्यांना अटकाव केला. हा विरोध त्यांनी मोडून काढता ही मूर्ती जहाजावर चढवली, पण भर समुद्रात जहाज भरकटल्याने ही मूर्ती मूळ पदावर स्थापन खूप केली. इंटरेस्टिंग आहे रे दिव्यागरचा आपण इतिहास. पण मला असं वाटते की दिव्यागरचा इतिहास आपण कुठेतरी पुसत चाललाय. कारण बघ ना तू, हे नारळ सुपारीचे झाडं त्याच्या बदली तोडून, हे सगळं तोडून बिल्डिंग उभ्या करतात आज. याचा त्रास भविष्यात आपल्यालाच होणार आहे. जाऊ दे, चल तुला आपल्या दिव्यागरचं नाव कशामुळे पडला ते ठिकाण दाखवतो. समुद्राच्या लाटेप्रमाणे काल पुढे सरकत गेला, पण रूपनारायण आणि सुंदरनारायण यांचा इतिहास आजही दिव्यागरच्या मातीमध्ये जिवंत आहे. जिथे दिव्याच्या प्रकाशाने इतिहास उजळला आणि समुद्राच्या लाट्याने संस्कृती जपली, त्या गावाचं नाव किंवा देव उत्तरेश्वर दिवा लावत असे, अशी आख्यायिका आहे. व्याडेश्वर महोदय या ग्रंथात दिवाकर या कान्होजी ब्राह्मणाने या गावाचे पुनर्वसन 15व्या शतकात केल्याचे उल्लेख आहे. पूर्वी या भागात मोठ्या प्रमाणात दीपमाला आणि मंदिरामध्ये दिव्यांची परंपरा होती. उत्तरेश्वर मंदिर परिसरातील दीपमालेमुळे या भागाला दिव्यांचे आगर म्हणजे दिव्यागर असे नाव पडले. मला भावाला मी चाललो, माझी सुट्टी थांबतो. चौकात जा. कशी मग उद्या प्रत्येकजण आपल्या वाटेला निघून जाईल, पण या गावाने दिलेली मैत्री आणि सुंदर क्षण नेहमी आमच्या सोबत राहतील. मी आलो होतो फक्त फिरायला, पण इथल्या माणुसकीने, निसर्गाने आणि आठवणीने मला आपलंसं करून घेतलं.